दिवसाच्या सुरुवातीला म्हणजे सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही ब्रश करण्याच्या अगोदर जर पाणी पिलं, तुमच्या त्या पचनक्रियेसाठी पण चांगलं आहे आणि संपूर्ण आरोग्यासाठी पण चांगलं आहे. साधं पाणी, मग तुम्ही गरम पाणी पित असाल तरी चालेल, पण साधं पाणी प्यायचं आहे, जास्त करून ब्रश करण्याच्या अगोदर. त्याच्या मागे एक कारण हेच आहे की ऍसिडिटीचा जर त्रास जो असेल तो कमी करण्यास मदत करतं. असं नाही की त्याने कमी होते ऍसिडिटी पूर्ण, कारण डाएट पण तुमचा दिवसभराचा महत्वाचा आहे. झोप पण मदत करते. पित्ताचा जर त्रास असेल तर तो कमी करण्यास मदत करते. त्याच्यानंतर दुसरा रूल आहे पाण्याचा की जेवण झाल्यानंतर एक अर्ध्या तासाने पाणी प्यायचं. त्याच्या मागे कारण हेच आहे की पचनक्रिया चांगली राहण्यासाठी तुमची महत्वाचं आहे की लगेच पाणी प्यायचं नाही. म्हणजे अगदीच तुम्हाला ठसका लागला असेल खूपच तर तुम्ही घ्या, प्या पाणी, पण शांत बसून एक अर्धा पाऊण तासाने पाणी पिणं. 1 तास ऍक्च्युली आहे तो टायमिंग, पण एक अर्धा तासाने तरी पिणं गरजेचं आहे. आणि तिसरा रूल आहे की संध्याकाळी 7च्या अगोदर पाणी प्यायचं आहे जास्तीत जास्त. म्हणजे दिवसभराचं प्रमाण एक 2 ते 3 लिटर पर्यंत तरी असायला हवं. जर तुमचं बिझी शेड्यूल असेल तर तुम्ही पाणी म्हणजे बाटली अशी ठरवून ठेवा की मी साधारण 2 बाटल्या तरी दिवसभरात पिणार आहे, जर तुमचं खूप बिझी शेड्यूल असेल, नोकरी असेल. ओके. आणि जेवणाचाही एक मोस्ट ऑफ दी असं म्हणतात की जुना काळ होता, तर जुन्या काळी बरेचसे लोक सूर्यास्ताच्या आधी जेवण करायचे आणि आता तर लेट नाईट पर्यंत सगळ्यांचं पार्टीज हे ते चालू असतं, त्यामुळे त्याही गोष्टी चालतात. तर नेमकं कुठला आहार चांगला आहे, म्हणजे सूर्यास्ताच्या आधीचा? खरंच रात्रीचं जेवण हे आधी व्हावं की नंतरच बेटर, की आपल्या कामानुसार कसं नेमकं ते ठरवू शकतो आपण? काय होतं की सूर्या बऱ्याच वेळा ऐकलं असेल आणि पाहिलं, सांगितलंही असेल बऱ्याच जणांकडनं की 7च्या अगोदरच खाल्लेलं चांगलं, त्याच्यानंतर काहीच खाऊ नका, असे बरेच जणही सांगितले. ऐकलं असणार आहे तुम्ही की मी 7 पर्यंतच खाते संध्याकाळी. आणि मारवाडी तुम्ही ऐकलं असेल, गुजराती, त्यांच्यामध्ये पण अगदी 6लाच त्यांचं जेवण झालेलं असतं. कारण याच्या मागे हेच असतं की तुमची अग्नी, शरीरातला अग्नी वाढवतो. म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर आपल्या शरीरातला अग्नी इन्फ्लेशनचं काम म्हणजे वाढत असतं. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं लवकर जेवणार आहे तेवढं चांगलं आहे. कारण रात्रीच्या वेळेला काय होतं की थकलेलो असतो आपण दिवसभराच्या कामात, त्यामुळे एवढी हालचाल इतकी केली जात नाही. असं निवांत बहुतेक बसलं जातं किंवा नंतर हालचाली कमीच होते, डायरेक्ट झोपच असते. त्यामुळे असं सांगितलं जातं की रात्रीचं जेवण आणि रात्रीच्या झोपेमध्ये 2 तासाचं अंतर असणं गरजेचं आहे. कमीत कमी 2 ते 3, पण आपण 1 तासाचं तरी ठेवलं तरी थोडंसं शतपावली करा की ज्याच्यामुळे तुमच्या हृदयरोगासाठी चांगला आहे, रक्तप्रवाह चांगला राहण्यासाठी आहे. रात्रीच्या वेळेला खूप फास्ट नाही चालायचंय, पण एक शतपावली गरजेचं आहे. त्यामुळे जेवढं तुम्ही लवकर खाणार आहे तेवढं चांगलं आहे. आणि तुमचं तर नाईट शिफ्ट असेल, नाईट शिफ्ट आता बऱ्याच आहे जण असते, त्यामुळे हा प्रश्न असतो की मग आम्ही तेव्हा आहार कसा घ्यायचा. तर अशा वेळी तुम्ही हलका आहार घ्या. थालपीठ असेल, तुमचं नाईट शिफ्ट म्हणजे ड्युटी चालू होण्याच्या अगोदर सूप असेल, असे हलके पदार्थांचा समावेश करा. मखाणा किंवा फुटाणे असं काही प्रोटीनचा काही सोर्स असेल. पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा. मग तुम्ही रात्री अगदी नाईट शिफ्टला उशिरा जेवला तरी चालेल, 12-1, पण शक्यतो लवकरच जेवळ तेवढं चांगलं आहे. हा प्रयत्न करायचा. एक अजूनही एक विचारायचं आहे की आहारासंदर्भातलं, प्रत्येकाचा आहार प्रत्येकाच्या शरीरमानानुसार वेगवेगळा असतो. पण बऱ्याचदा असं जाणवतं की म्हणजे पर्टिक्युलर एखाद 2 गोष्टींमधून, पालेभाज्यांमधून आपल्याला हे घटक मिळतात. जसं अंडी, दूध खाल्ल्यानंतर त्यातनं हे घटक मिळतात. काहींच्या याच्यामध्ये तो आहार येत नाही. तर एक सर्वसमावेशक असलेला असा कुठला आहार तुम्ही जेवणासाठी खास करून व्हेज मध्ये आणि नॉन व्हेज मध्ये सजेस्ट कराल, ज्याच्यातून बऱ्यापैकी शरीराला उपयुक्त असणारे घटक सर्वसामान्य माणसाला मिळू शकतील? आता डाएट बघायला गेलात तर असं सांगितलं जातं म्हणजे की आपला जो महाराष्ट्रीयन जो डाएट आहे ना, तो सगळ्यात हेल्दी डाएट आहे. म्हणजे बॅलन्स डाएटची जी व्याख्या आहे ती आपलं जर महाराष्ट्रीयन आपल्या प्लेटमध्ये बघितलं असेल, आता कार्ब्स आहे, चपाती असते, डाळ म्हणजे प्रोटीनचा सोर्स आहे, सॅलड, कोशिंबीर असते डाव्या बाजूला. त्यामुळे इंडियन आपला जो महाराष्ट्रीयन जी थाली आहे ती एक बॅलन्स डाएटची डेफिनेशन आहे. तर बॅलन्स आणि हेल्दी वेट लॉस याबद्दल थोडं सांगेल मी की याबद्दल बरेच मिथ्स आहेत. बॅलन्स डाएट म्हणजे नेमकं काय, किंवा वेट लॉस बद्दल बरेच असतात की माझ्याकडे क्लायंटचे मी सांगेल की बरेच क्लायंट जेव्हा येतात माझ्याकडे तेव्हा सांगतात की मी नाही, प्रोटीन मी खूप भर दिला तरी माझं वजन कसं काय वाढलं. आणि मी तर असे काही क्लायंट असे आहेत की मी भाकरीच खातो, आता मी चपातीच बंद केली तरी माझं वजन कसं वाढतं. मी इतका व्यायाम करतो, जिमला जातो, योगा करतो, तरी माझा शुगर लेवल वाढलेली आहे. कारण तुम्ही चुकीचा डाएट करताय. तुम्हाला योग्य डाएट घेणं गरजेचं आहे. हे
काही जण मनाने फॉलो करून काय होतं की ओव्हर प्रोटीनमुळे तुमचा किडनी वर ताण येऊ शकतो. हे तुम्ही ऐकलंच असेल की जे सप्लिमेंट त्यांचं किडनी फेल ही एक केस न्यूज तुम्ही कधीतरी बघितली असेल की जे खूप सप्लिमेंट्स मनाने घेतले जातात. असं नाही म्हणत, ते क्षेत्र पूर्ण वेगळं आहे सप्लिमेंटचं. कारण जर तुम्हाला बॉडी बिल्डिंग करायची असेल तुम्ही ते सप्लिमेंट सर्टिफाईड ट्रेनर कडून घ्या, सर्टिफाईड डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट कडून घेऊ शकता. पण मी सप्लिमेंट स्वतः सजेस्ट करत नाही. माझे आतापर्यंत मी 500+ सॅटिस्फाईड क्लायंट आहे, त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. तर त्यांचा जो वेट लॉस दिलाय मी तो त्याच्यामध्ये सगळं घरचंच खाणं आहे. म्हणजे जेवढं तुम्ही नॅचरली खाणार तेवढं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. साधारणतः काय काय तुमची प्रोसेस काय राहते? म्हणजे एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, त्याला वेट लॉस करायचे, समजा एक 10 किलो 5 किलो असं वजन कमी करायचंय, तर काय प्रोसेस साधारण तुम्ही फॉलो करण्यासाठी सांगता त्यांना? फर्स्ट आहे जो फॉर्म सेंड केला जातो त्याच्यामध्ये तुमची मेडिकल हिस्ट्री तुम्ही सांगणं गरजेचं आहे. जे काही तुमचे हेल्थ इश्यूज आहेत, वेट, हाईट, तुमची लाईफस्टाईल, मग त्याच्यानंतर क्लायंटशी बोललं जातं, लाईफस्टाईल विषयी विचारलं जातं, त्यांची मेडिकल हिस्ट्री मेन काय आहे, हेल्थ इश्यूज काय आहेत, काय डेफिशियन्सीज आहेत, आणि त्यानुसार मग डाएट हा प्लॅन केला जातो क्लायंटशी बोलल्यानंतर. म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार वेगवेगळा वेगवेगळा डाएट असतो. कारण डेफिशियन्सी तुमचा हेल्दी वेट लॉसची डेफिनेशन काय आहे की तुमचे हेल्थ इश्यूज सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. तुमचे जर हिमोग्लोबिनच कमी असेल, तुमचं वजन समजा 10 किलो झालं आणि तुम्ही हिमोग्लोबिन लेवल कमी आहे, विटॅमिन डी, विटॅमिन B12 असेल, याचे जर बरेच डेफिशियन्सी प्रमाण वाढत चाललंय. असं नाही की फक्त जे प्युअर व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यामध्येच विटॅमिन B12चं प्रमाण कमी आहे, तर जे नॉन व्हेजिटेरियन त्यांच्यामध्ये पण का कमी आहे, याच्यामागे कारण हे आहे की आजकाल नॉनव्हेज बरेच प्रमाणात बाहेर खाल्लं जातं, घरी कमी बनवलं जातं. मग बाहेरचं किती तुम्ही खाल्लं तरी त्याच्यामध्ये तुम्हाला एवढा नाही विटॅमिन B12चा सोर्स नाही मिळाला जात किंवा प्रोटीनचा इतका नाही. तुम्ही जेवढं घरचं खाणार तेवढं चांगलं आहे. असं नाही म्हणत की बाहेरचं पण एन्जॉय नक्कीच तुम्हाला करायचंय, फक्त त्यासाठी तुम्ही डाएट कन्सल्टेशन जर घेतलं तुम्हाला नक्कीच त्याचं कन्सल्टेशन मिळेल.